हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया नियरेस्ट अँड फारदेस्ट. आता नियर NEAR नियर म्हणजे जवळचा हे तर आपण शिकलो, आणि FAR फार म्हणजे दूरचा हे पण सुद्धा आपण शिकलो. पण आता नियरेस्ट अँड फारदेस्ट हे शिकायचं आहे. जसं की इथे कार आहे आणि हा बायसिकल वाला मुलगा आहे, बॉय, तो ह्या कारच्या नियर आहे आणि म्हणजे हा नियर झाला. पण ही ऑटो रिक्षा आहे तर ही फार आहे, फार फ्रॉम द कार आहे, म्हणजे कारपासून दूर आहे. परंतु जेव्हा दोनपेक्षा जास्त जेव्हा ऑब्जेक्ट्स असतात आणि कंपॅरिझन करतो तेव्हा आपण नियरेस्ट आणि फारदेस्ट वापरतो, जसं शॉर्टेस्ट, लॉंगेस्ट तसं. मग याच्यात नियरेस्ट कोणता आहे तर हे बायसिकलवाला आहे, त्याच्यापेक्षा नियरेस्ट हा स्कूटरवाला आहे आणि ऑटो रिक्षावाला हा फारदेस्ट आहे. मग पुट वन डॉट फॉर द व्हेकल विच इज फारदेस्ट फ्रॉम द कार. फारदेस्ट म्हणजे लांब आहे त्याला वन डॉट करायचं आहे, म्हणजे हा फारदेस्ट आहे ऑटो रिक्षा, त्याला वन डॉट. अँड पुट टू डॉट्स फॉर द व्हेकल विच इज नियरेस्ट टू द कार. कारच्या नियरेस्ट बायसिकल आहे त्याला टू डॉट्स करायचे. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये टिक द ॲनिमल विच इज फारदेस्ट फ्रॉम द एंड पॉइंट. आता एंड पॉइंट कुठे आहे? इथे. मग ॲनिमल फारदेस्ट म्हणजे लांब, दूरचा कोणता? एंड पासून लांब कोण आहे? दूर आहे. हा एंड पॉइंट इथे, तर हा आहे का? हा जवळ आहे, नियर आहे. हा सुद्धा ह्याच्यापेक्षा नियर आहे आणि हा ह्याच्यापेक्षा नियर आहे. हा फारदेस्ट आहे, म्हणजे हा सगळ्यात लांब आहे. हा झाला फारदेस्ट. आणि ह्याला आपण काय करूया? टिक करूया. अँड क्रॉस द ॲनिमल विच इज फारदेस्ट फ्रॉम द स्टार्ट पॉइंट. आता स्टार्ट पॉइंट इथे, स्टार्ट पॉइंट पासून फारदेस्ट कोण आहे? स्टार्ट पासून लांब कोण आहे? तर हा आहे, रॅबिट. आणि याला आपण क्रॉस करूया. समजलं? ओके, बाय.